जातीपातीच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि एकूणच वातावरण जे आहे राजकीय ढवळून निघत आहे. मुळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर नेते बोलताना दिसत नाहीत. जातीपातीचं राजकारण करून यात नेमका फायदा कोणाचा आहे याच विषयासह इतर विषय आपण घेणार आहोत आणि आपल्यासोबत रमेश पोकळे आहेत. सर्वप्रथम प्रारंभमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. निवडणुका लागल्यात, तुम्ही पाठलाग इच्छुक आहात, काय नियोजन, कशी तयारी? खरं तर विधानसभेच्या निवडणूक लढवत असताना मनोजदादांनी यापूर्वीही सांगितलं होतं की राजकीय भूमिका घ्यायची आम्हाला इच्छा नाही, कारण सामाजिक चळवळीमध्ये मनोजदादांनी हा लढा उभा करत असताना अगोदर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका होती. शासनानं गेली 1.5 वर्ष वारंवार मुदतवाढ देऊनही शब्द देऊन मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळून वारंवार या ठिकाणी समाजाची हेटाळणी करण्याचं काम केलेलं आहे. यामुळं नाविलाजास्तव मनोजदादांनी निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं असताना विधानसभेला मनोजदादा राजकीय भूमिका घेत असताना या ठिकाणी आपणही इच्छुक म्हणून मनोजदादांच्या समोर या ठिकाणी आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे. निश्चित आता आमच्या कामाचं योग्य मूल्यमापन करून दादा आगामी भूमिका या ठिकाणी ठरवतील. तुम्ही भाजपाचे जिल्हाध्यक्ष होतात, त्यावेळेस सक्रिय होतात, नंतर अध्यक्ष नसल्यानंतर मात्र अलिप्त राहिलात, नेमकं हे गणित नाही समजलं. भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष नात्यानं बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 9 वर्ष अतिशय ताकदीनं मी काम केलं. संघटना जिल्हाभरामध्ये गावोगावी बांधायचं काम केलं. ज्या बूथवर बसायला कार्यकर्ते नव्हते त्या बूथची बांधणी मी जिल्हाभरामध्ये केली. एवढं सगळं केलेलं असतानाही या ठिकाणी मधल्या काळामध्ये या ठिकाणी ज्यावेळेला मी जिल्हाध्यक्ष 2020ला नव्हतो त्यावेळेसपासून मधल्या 2-3 वर्षामध्ये कुठल्याही बैठकीचे मला निरोप येत नव्हते, बैठकीला बोलवलं जात नव्हतं. त्याची कारणं काय नेतृत्वाने कधी जाहीररित्या सांगितले नाहीत, परंतु रमेश पोकळे नाराज असल्याचं अचानक या ठिकाणी त्यांनी सांगितलं. खरं तर जाणीवपूर्वक मला निरोप देण्याचं काम जिल्हाध्यक्षाने ते काही मंडळीकडून होत नव्हतं. नेतृत्वाने विचारणा करणं गरजेचं होतं. पण दुर्दैवानं त्यांनी या ठिकाणी मिटिंगला न बोलवल्यामुळं मी मिटिंगला या ठिकाणी गेलो नाही. काम मात्र पार्टीचं अतिशय ताकदीनं या ठिकाणी मी 9-10 वर्ष या जिल्ह्यामध्ये जे काम केलं ते लोकांच्या समोर आहे. मुंडे साहेब असतील किंवा पंकजाताई असतील, तुम्ही दोघांसोबतही काम केले. या दोघांचं कामकाजाचं जर पाहिलं तर दोघांमध्ये कसं? खरं तर लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या समवेत काम करत असताना अतिशय कमी वयामध्ये ज्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये मी काम करत होतो, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मी जिल्हाध्यक्ष होतो, विद्यापीठ स्थायी समितीचा मी चेअरमन होतो, सिनेटवर निवडून आलेलो होतो, जिल्हा बँकेचा मी संचालक होतो आणि बीड मार्केट कमिटीचा मी उपसभापती होतो. अशा वेळी गोपीनाथ मुंडे साहेबांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. त्यामुळे साहेबांची भेट झाली आणि साहेबांच्या माध्यमातून आग्रह झाला की तुमच्यासारख्या युवकांना जिल्ह्यामध्ये जो जातीवाद होऊ लागला आहे विविध पक्षांच्या माध्यमातून तो थांबवण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे, तुम्ही मला सहकार्य केलं पाहिजे. आणि निश्चित आम्हाला या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वाविषयी एक आकर्षण होतं की एवढा मोठ्या उंचीचा नेता देशाच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे. या भूमिकेतून त्यावेळेला सत्तेला लाथ मारून आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बरोबर सगळ्यांनी एकत्रित काम करायचं ठरवलं. साहेबांच्या समवेत काम करत असताना अनेक या ठिकाणी अनुभव या ठिकाणी आम्हाला आले. साहेबांचं सोशल इंजिनिअरिंग सगळ्या 18 पगड जाती जमातीला बरोबर घेऊन जाण्याचं काम साहेब या ठिकाणी करत होते. सर्व समाजाचा मान सन्मान जपायचं काम या ठिकाणी साहेब करत होते. आणि साहेबाच्या नंतर ज्या वेळेला आम्ही काम करत असताना पाहतो मधल्या काळातला प्रवास, म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये ॲक्सिडेंट होऊन माझ्या घरातले 4-4, 5-5 माणसं सिरियस असताना मला साधा फोनही नेतृत्वाकडून येत नाही. ते म्हणजे लापरवाही, नेतृत्वाची लापरवाही. आणि याच कारणाने या ठिकाणी इरिटेड होऊन, म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर या ठिकाणी माझ्या घरातल्या 5 माणसाचा ॲक्सिडेंट होऊनही जर फोन येत नसेल तर या ठिकाणी कसलं या ठिकाणी तुम्ही सुखदुःखामध्ये कार्यकर्त्याच्या जाणार आहेत. यामुळे इरिटेड होऊन मी राजकारणापासून थोडं दूर जाण्याचं मी ठरवलं होतं. सध्या अनेक जण इच्छुक आहेत, ज्याचं योगदान नाही ते सुद्धा उमेदवारी दाखल करतायत. तुम्ही सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे. तुमचं मतदारसंघात काय योगदान? खरं तर एक उमेदवार म्हणून आदरणीय मनोजदादाकडे मी इच्छा व्यक्त केलेली असताना सामाजिक चळवळीमध्ये मी काल उठलो आणि आज उमेदवारी मागितली असं नाही आहे. बीड जिल्ह्यामध्ये मराठा महासंघाच्या सामाजिक चळवळीमध्ये कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांना प्रेरणास्थान मानून 1994ला बीडमध्ये आम्ही मराठा विद्यार्थी महासंघ आम्ही स्थापन केला होता. अगदी त्या दिवसापासून ते आज तागायत सातत्यानं समाजहितासाठी राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला फेकून विचार या ठिकाणी बाजूला ठेवून
चळवळीमध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मराठा समाजासाठी या ठिकाणी 1995ला मराठा दरबार चंपवते ग्राउंडवर आम्ही विद्यार्थ्यांनी मिळून या ठिकाणी बीडमध्ये आम्ही घेतला होता. अगदी त्या काळामध्ये अनेक समाजाच्या विषय मराठा समाजाच्या आरक्षणावर आम्ही आंदोलनं केलेली आहेत. त्यावेळेसपासून ते मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन असेल किंवा मनोजदादांच्या या ठिकाणी यापूर्वी मनोजदादा जरांगे पाटील आता 1.5 वर्षामध्ये आपल्याकडे या सर्वांना माहीत झालेले आहेत. पण त्याही अगोदर गेल्या 12-13 वर्षामध्ये मनोजदादांच्या माध्यमातून या ठिकाणी शहागडला आंदोलन असेल, आंतरवल सराटीला असेल, साष्ट पिंपळगावचं आंदोलन असेल, मनोजदादाच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मागच्या 12-13 वर्षापासून सातत्यानं सक्रियपणे या ठिकाणी आम्ही सामाजिक लढ्यामध्ये उभं राहायचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी ताकदीनं आम्ही आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेलो आहेत. यामुळं सामाजिक क्षेत्रातलं या ठिकाणी चळवळीतलं माझं योगदान, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी काम करत असताना या ठिकाणी विद्यापीठाचा सिनेट सदस्य ते विद्यापीठाच्या स्टँडिंग कमिटीचा चेअरमन गेली 15 वर्ष वेगवेगळ्या पदावर या ठिकाणी विद्यापीठाच्या अधिकार मंडळामध्ये मी काम केलेलं आहे. हजारो शिक्षकांच्या या ठिकाणी मी प्रश्न सोडवलेले आहेत. हजारो प्राध्यापकांना त्यांच्या सेवा सातत्याचा प्रश्न मी सोडवलेला आहे. या सर्व प्रश्नावर या ठिकाणी काम करत असताना मला खात्री आहे की बीड तालुक्यामध्ये, बीड मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं मधल्या काळामध्ये मला करता आली का, आमदार नसतानाही जे आमदाराला जमलं नाही एवढे कामं बीड तालुक्यामध्ये अनेक मला उदाहरणं सांगता येतील. मग लिंबगणेश, भालचंद्र गणपती देवस्थान असेल, मोरदरा असेल किंवा वानगावचं तीर्थक्षेत्र असेल, सातारापोतरा तीर्थक्षेत्र असेल, या सर्व कामांना करोडो रुपयाचा निधी आमदार नसतानाही मी आणू शकलो. ही सगळी कामं घेऊन या ठिकाणी निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे. काय असतं निवडणुकीला जाताना एक विजन असतं, बेरोजगार म्हणजे बीड जिल्हा हा विकासापासून कोसं दूर आहे, त्याचा विकास का झाला नाही आणि करायचा असेल तर तुमचं विजन काय असणार आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण विचारला की बीड जिल्ह्याचं विजन काय असलं पाहिजे. खरं तर दुर्दैवानं जे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये क्षीरसागर कुटुंब म्हणजे आम्ही जन्म घ्यायच्या अगोदरपासून राजकारणामध्ये आदरणीय स्वर्गीय काकूंना या जिल्ह्यानं, या मतदारसंघानं खासदार केलेलं आहे. त्याच घरामध्ये आमदारकी, त्याच घरामध्ये पंचायत समितीचा सदस्य, त्याच घरामध्ये जिल्हा परिषदचा सभापती, त्याच घरामध्ये या ठिकाणी आमदार, अनेक लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, अनेक लोकप्रतिनिधी एकाच घरामध्ये गेली अनेक वर्ष दिलेली असताना यांचं विजन बीड शहरामध्ये, बीड तालुक्यामध्ये यांचं काय होतं हे सगळ्यांनी या ठिकाणी जवळून पाहिलेलं आहे. ज्या जिल्ह्याचं ठिकाण हेडक्वार्टर म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिलं जातं, या ठिकाणची MIDCची काय अवस्था आहे, अतिशय बकाल MIDC झालेली आहे. शहराचा विकास करत असताना इथला DP प्लॅन, या डेव्हलपमेंट प्लॅन दूरदृष्टीनं आखणं गरजेचं आहे. इथल्या रस्त्यांची अवस्था, स्वच्छतेचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न हे सगळे या ठिकाणी 100% क्षीरसागर कुटुंब अपयशी ठरलेलं असताना या ठिकाणी एक उच्च शिक्षित कार्यकर्ता आहे नात्यानं आगामी काळामध्ये जर काम करायची, आमदार म्हणून काम करायची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर भेटली तर सभागृहामध्ये या सर्व प्रश्नाला न्याय द्यायची भूमिका निश्चित माझी असणार आहे. सर्वात महत्त्वाचं बीडमध्ये या ठिकाणी MIDC चांगली असली पाहिजे, इथं पायाभूत सुविधा चांगल्या असल्या पाहिजेत. यासाठी वेगवेगळे उद्योग व्यवसाय या ठिकाणी इथं आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रभावीपणे आगामी काळामध्ये मी काम करणार आहे. एकूण मराठा समाजाच्या अनेक समस्या आहेत, यामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे. एकूण सध्याची मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि पाटलाची भूमिका रास्त आहे का? खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आदरणीय मनोजदादांनी गेली 1.5 वर्ष झाले संघर्ष करत आहेत. शासनाकडून कधी 1 महिन्याचा वेळ मागितला, मनोजदादांनी 40 दिवसाचा दिला, 2 महिन्याचा वेळ दिला, 6 वेळेला वेगवेगळे या ठिकाणी शासनाच्या शिष्टमंडळाने वेळ मागितले. अध्यादेश गॅजेटचा नमुना शासनाने या ठिकाणी प्रकाशित केला. मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळायचं सांगितलं. एवढं सगळं होऊनही आणि जवळपास 57-58 लाख नोंदी मराठा समाजाच्या कुणबी आहेत म्हणून नोंदी शासनाच्या रेकॉर्डवर आलेल्या असताना खरं तर मराठा आणि कुणबी एकच आहेत. हे GR काढायला अगोदरच GR सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या शासनाच्या काळामध्ये सरकारमध्ये GR निघालेला आहे, पण तो पुन्हा थांबवलेला होता. खरं तर हे दोन्ही एक असताना OBC मध्ये समावेश करणं या ठिकाणी काही अडचणीचं नव्हतं, पण जाणीवपूर्वक राजकीय षडयंत्राच्या माध्यमातून मराठा समाजाला या ठिकाणी दूर ठेवण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे. मराठा समाजामध्ये गरिबी, प्रचंड गरिबी आहे, परंतु जाणीवपूर्वक फक्त यांना विखे पाटील दिसतात, यांना फक्त मोहिते पाटील दिसतात, यांना फक्त दिलीप वळसे पाटील दिसतात. मुठभर जे पाटील घराणे किंवा मुठभर जे महाराष्ट्रातले जे 56 घराणे आहेत हेच घराणे या सगळ्या साखर कारखानदार या मंडळींना दिसतात, पण गावखेड्यामध्ये राहणारा गोरगरीब समाज या लोकांना दिसत नाही. यांची अवस्था काय, यांचं दुःख काय, फक्त वोट बँक म्हणून समाजाकडे आजवर या सगळ्या मंडळींना. मग राष्ट्रवादी काँग्रेसने तेच केलं, काँग्रेसने तेच केलं, भाजपने तेच केलं आणि शिवसेनेने तेच केलं. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून द्यायचं, मराठा समाजाने यांना निवडून देण्याचं काम यांना केलं,
पण सभागृहामध्ये समाजाची भूमिका मांडायचं काम या मंडळीनं कुणीही या ठिकाणी केलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा समाजाचं दुःख आणि वेदना सभागृहामध्ये मांडण्यासाठी ही पक्षीय मंडळी आपल्या कामाला येणार नाही, तर मनोजदादाचा मावळा या नात्यानं, तिथं संघर्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता या नात्यानं जर सभागृहामध्ये आपण जनतेने पाठवला, तोच या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देऊ शकतो. त्यामुळे यावेळेला सर्वसामान्य जनतेनं, सर्वांनी समाजानं ठरवलंय की मनोजदादा सांगतील तेच आम्ही सगळेजण भूमिका घेणार आहेत, असा विश्वास सर्व या ठिकाणी व्यक्त करू लागले. जातीवर बोलायला आवडत नाही, पण सध्याचं वातावरण असते. बीड मतदारसंघामध्ये सर्वात जास्त जर मतदार पाहिलं तर हा मराठा समाज आहे. असं असतानाही ज्यावेळेस पक्षाच्या उमेदवार जाहीर होतात, तिकीट जाहीर होतं, त्यावेळेस तिथं मराठा उमेदवार नसतं, दुसरेच असतात. आपण महाविकास आघाडी महायुतीचं पाहिलं, हे नेमकं असं का होतं? खरं तर एक मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना अतिशय दुर्दैवानं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी भाजपचा 9-10 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं असताना राष्ट्रप्रथम म्हणून आम्हाला सांगितलं गेलं. त्यावेळेला या ठिकाणी राष्ट्रप्रथम म्हणून आम्ही, खरं तर देश सगळ्यांना अभिमान आहे, पण सामाजिक प्रश्नावर ज्या वेळेला आम्ही भूमिका घेतो त्यावेळेला ही मंडळी कुणीही या ठिकाणी समाजाच्या प्रश्नावर बोलायला तयार होत नाही. आज समाजाचं एवढ्या सगळ्या प्रचंड वेदना असताना या प्रश्नावर यांनी वेळोवेळी चलढकल केलेली आहे. उमेदवारी देत असताना त्याचे निकष काय असावेत, त्याची गुणवत्ता बघणं गरजेचं आहे, पण त्याचं जात बघूनच या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना कुठली जात आपल्या बाजूनं राहील याचे गणित आखून यांनी उमेदवारी दिलेली आहे. एवढा मोठा समाज इथं असताना यांना उमेदवार सापडू नये आणि एकाच घरात सगळ्या उमेदवार जाव्यात, ही सगळ्यांची इथं शोकांतिका असल्याचं या ठिकाणी मला वाटतं. पाटलाकडून एकूण 13 उमेदवार इच्छुक आहेत. पाटील एकीकडे स्वतःच्या जीवाची बाजी समाजासाठी लावतायत आणि एकीकडे 13 उमेदवार रिंगणात आहेत. आता यातून माघार कोण घेणार आणि कसं, म्हणजे हे गणित कसं जुळणार? नाही, खरं तर लोकशाहीमध्ये इच्छा असणं काही चुकीचं नाही आहे. इच्छा प्रत्येकाला असली पाहिजे, इच्छा व्यक्त केल्यात, परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. अगदी दसरा मेळाव्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, मनोजदादाला म्हणजे माझ्यासह करोडो समाजानं हातवरी करून शब्द दिलेला आहे की मनोजदादा, आता तुम्ही सांगाल ते आमचं धोरण असणार आहे, तुम्ही बांधाल ते आमचं तोरण असणार आहे, तुम्ही जी भूमिका घ्याल ती आमच्यासाठी अंतिम असणार आहे. हा शब्द पवित्र नारायणगडावर नगद नारायणाच्या साक्षीनं सगळ्यांनी आम्ही इच्छुकांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. जो तो शब्द पाळणार नाही त्याला जनता जनार्दन बघून घेईल, नगद नारायण बघून घेईल. हो, शेवटचा प्रश्न आहे, बीड मतदारसंघातल्या मतदारांना निवडणुकीच्या अनुषंगाने काय संदेश किंवा आव्हान असेल? बीड तालुक्यामध्ये मी अगदी विद्यार्थी दशेपासून या ठिकाणी मी काम करतोय. चळवळीमध्ये काम करत असताना मी शिक्षकांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्ष काम केलं. वसती शाळा शिक्षकांचा प्रश्न असेल, आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा प्रश्न असेल, किंवा कंत्राटी प्राध्यापकांचा प्रश्न असेल, स्थानिक निवड समितीने निवडलेल्या शिक्षकांचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नावर सुशिक्षित बेरोजगारासाठी या ठिकाणी मी काम केलेलं आहे. करोडो रुपये कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारासाठी मी मंजूर करून घेण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. माझं काम बीड शहरातील, बीड तालुक्यातील, बीड मतदारसंघातील गावोगावी सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमच्या सगळ्या मान्यवरांनी बघितलेलं आहे. त्यामुळे काम पाहून, माझ्या अंगी असलेली क्षमता पाहून आगामी काळामध्ये आपलं लोकप्रतिनिधी नात्यानं काम करायची क्षमता जर माझ्या अंगामध्ये असेल तर आगामी काळात आपण मला आशीर्वाद द्यावेत, एवढीच विनंती मी सगळ्यांना करणार आहे. हो, धन्यवाद. तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा. बीड मतदारसंघातील जशी जशी निवडणूक जवळ येते तशी तशी रंगतदार होताना दिसते. महायुतीकडून पाहिले योगेश क्षीरसागर रिंगणात आहेत आणि महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर रिंगणात आहेत. पाटलांची भूमिका 2 दिवसात जाहीर होईल. यानंतर येथील खरं चित्र आपल्या समोर येईल. येथील जो विजयाचा गुलाल आहे हा कोण खेचून आणतं हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धांडे, बीड.